हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. सो फायनली तुमच्या प्रश्नाची उत्तरं आज आम्ही देणार आहोत. रॉकी पण आहे. आज रॉकीला सुट्टी होती तर त्याला म्हटलं प्लीज आज तरी व्लॉग करूया. तर आज आम्ही आता जस्ट बाहेर आलो आहे व्लॉगसाठी. सो काय करणार आपण आज? त्याने जे आपल्या इंस्टावरती जे आपल्याला क्वेश्चन केलं त्याचे आपण आन्सर देणार आहोत. येस, तर आज तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर भेटणार आहेत. तर आता आपण चालू करूया. आणि त्यांचे नावं पण आम्ही घेऊ. हां, आणि त्यांचे नावं पण आम्ही घेऊ, म्हणजे ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारलेत सो त्यांची नावं घेऊया. चला ते मी ठेवतो बरोबर. मी ठेवतो नाही चालू केलंस आता जायला बडबड बसायचं. दिसत असेल ना बरोबर? नाही आता एवढा व्लॉग घेतला आणि कळालं काय दिसलंच ना दिसेल ना. तर गाईज चला आम्ही तुमच्या प्रश्नाची आता उत्तरं देतो. ह्याला मी पाठवलेत स्क्रीनशॉट, तर आता हा वाचेल. चल चालू कर. पहिलं नाव आहे प्रीतूचा. प्रीतू 284. एज्युकेशन किती आहे? किती आहे तुझं सांग. पहिलं तू सांग ना. तुझं सांग तुझं. गाईज माझं 12. माझं पण 12च आहे. मी 12 नंतर मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला अँड आता माझं ते तर चालू आहे. तुम्हाला माहीतच असेल ऑर्डर वगैरे मी घेते. सो मेकअपची ऑर्डर असेल तर मला DM करा. ओके. नेक्स्ट आहे मिसेस जोया खान. ताई मला फॉलो बॅक दे ना प्लीज. ओके जोया, नक्कीच देईल. ओके. आता तिसरा आहे दीप्स 771. तुमच्या दोघांची जोडी एक नंबर आहे, कायम सोबत राहा. हो नक्कीच. थँक्यू. आता आहे मयुरी अनिल पवार. खरं सक्सेस होण्यासाठी लाईफ पार्टनरची गरज असते का? दोघा बेस्ट आहे. गाईज असं नाही आहे, तुम्ही सिंगल असून पण सक्सेस होऊ शकता. जर पार्टनरसोबत असेल तर तुम्हाला तेवढी पार्टनरची हेल्प भेटते आणि हा मला ॲक्च्युली खरं खूप हेल्प करतो आणि म्हणून मग आम्ही दोघं जण काही नाही काही सोबत करत असतो. दोघं म्हणजे ही पण सपोर्ट करते भरपूर. हा खरं. हां कर. मिस शरू 26 पेव कपल. थँक्यू. कसं असं 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 अरे हा बोट दाखव. अरे कर ना. पोरीचे नाही रे. पोरी नाही, कोरियन आहे ते, BTS. ओ थँक्यू. काय काय करायला लावते बघा. नेक्स्ट रितू 284. दीदी तू कुठे राहतेस? मी राहते बोरवलीला, मुंबईमध्ये. घरामध्ये नाही. रॉकीचं पण सांगते, मला चाललंय पण तुझं पण. रॉकी पण बोरवलीलाच राहतो. रॉकी दादा काय 9082 रेशू नाव आहे. रॉकी दादाने कोणता मोबाईल घेतलाय? रॉकी दादाने iPhone 11 घेतलाय. म्हणजे घेतला म्हणजे माझ्या बहिणीने मला दिलंय. म्हणजे ताईने नवीन घेतला. सो मग तिला हा वापरून 2 वर्षच झालेले. तर मग ताई बोलली ह्याला दे, मग ह्याला दिला. मग आता रॉकी तसं पण ना ॲक्च्युली मोबाईल वापरत नाही. तो कामावर गेला की त्याचा लॉकरमध्येच मोबाईल असतो. यस झालं इकडचे. नेक्स्ट इट्स शुभू 8. तुमच्या दोघांच्या घरी रिलेशनबद्दल माहीत आहे का? हो ॲक्च्युली पहिला ह्याच्याच घरी माहीत होतं आणि म्हणजे माझ्या ताईला आणि मम्मीला पण माहीत होतं. मग नंतर मी आता थोडा टाईम झाला दादाला पण सांगितलं. सो माहिती आहे सगळ्यांना. ओके. नेक्स्ट हां नरमू 11. रॉकी दादाचा फॅमिली सोबत पिक. ओके, मी इथे खाली रॉकी दादाचा फॅमिली सोबत पिक टाकेल. ओके. नेक्स्ट आहे आता कोण आहे? हां भुवड सोनाली सुरेश. हां फार्म हाऊसला गेलेलात का? हो आम्ही सगळेच गेलेलो फार्म हाऊसला. अर्चू 707. तुमची लव्ह स्टोरीचा व्लॉग लवकर बनवा प्लीज. काय स्टार्टिंग से अभी तक का? बनवणार, नक्कीच बनवणार, पण तुमचे सबस्क्रायबर्स वाढू द्या. तुमचे ना आपले आपले सबस्क्रायबर गाईज वाढू द्या. 2K होऊ द्या. खूप 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 प्रेम द्या मग लवकरात. आणि लव्ह स्टोरी कशी आपली खूप मोठी आहे. ऐकणार तर तुम्ही जरा हदलणार पण भारी आहे. चला नेक्स्ट काय? साक्षी X साक्षी परत X28. क्यूट कपल आहात तुम्ही. थँक्यू. मी आहे ना त्यात. हसू नका.
हसतात ते पण. परत जोया खान, ताई मला फॉलो बॅक दे ना प्लीज. हो नक्की देणार जोया. आता नेक्स्ट काय, सामी 10-19. आता अशू दीदीला 1 इयर झाला ना, मग आता लवकर बेबी प्लॅन करा क्यूट. हो हे माझ्या ताईला सांगा. बेबी प्लॅनच आहे ना. हा बेबी प्लॅन करा. हा ओके हे झालं. हा हे पण झालं. हे झालं. हा हे पण तुमच्या दोघांच्या घरी. हा हे पण झालं. हा हे झालं. हा नेक्स्ट मयू ना, मयू 01 तुमच्या फॅमिलीचं पिक शेअर करा आणि काय BTW लग्नाचं काय विचार. ओ आमच्या फॅमिलीचा फोटो शेअर करू आणि लग्नाचा काय विचार. लग्नाचा विचार काय करायचा आहे. लग्नाचा विचार आहे, अजून टाइम आहे फक्त. काय आता नवनाथ 900 तुझा न्यू लुक वर पिक सेंड युअर फेवरेट सॉन्ग. अच्छा ह्यांना वाटलं की स्टोरीला टाकणार आहे, सो त्यांनी असा मेसेज केलाय. ओके नेक्स्ट इट्स शोभू. झालं. ओके झालं. हे पण झालं. हा झालं. तुमचा हा हे पण झालं. नेक्स्ट कर. झालं. आता नाही ते होतं ना. हा हे पण झालं ना. एज्युकेशन हे झालं ना. हे झालं. हे पण झालं. हो एवढे 4 झाले फटफट. सो गाईज झाले आहेत क्वेश्चन जेवढे फार आलेले. आणि ॲक्च्युली मेन तर सेमच आलेले. तुम्ही लग्न कधी करणार, तुमच्या फॅमिलीला माहीत आहे का, तुमचं एज काय. हां तुमचं एज काय वाला पण होतं. काय तुझं एज. माझं 24. ह्याचं 23. 24 गाईज 23 चालू आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही 2001चे. 23 चालू आहे आपल्याला. सांग हा महिना काय चालू आहे सांग मला. आता 24 चालू आहे. बरोबर 24 चालू आहे. 2024. सॉरी गाईस 23 दाखव त्यांना कसं केलं. आता 24 लागणार पुढच्या महिन्यात मला, म्हणून मी तुला बोललो 24. वा स्मार्ट. गाईस 23 चालू आहे. हा पण 2001चा आहे, मी पण 2001ची आहे. आणि मी मोठी आहे. 2 महिन्याने तू मार्चचा आहे, मी मेची आहे. मग मी मोठी झाली. तुला अक्कल नाही गाईस. सोड जाऊ द्या. तर काय काहीतरी बोलत होती यार मी. बोल ना. हां तर जास्त मोस्टली क्वेश्चन हेच होते की लव्ह स्टोरी सांगा. तर लव्ह स्टोरी लवकर येणार आहे ना. येस लवकर येणार आहे गाईज. सो हे एवढे फार क्वेश्चन होते जेवढे काही मला आले. सो मी ते सेव्ह भरपूर टाईम झालेलं करून ठेवलेलं. म्हटलं आज करू. शेवटी राहून गेले. सो आता आम्ही केलेत. तुमचे मेन प्रश्न मला जे आवडले ते मी घेतलेत. सो कसा वाटलं. मस्त वाटलं. हे काय होतं सांगतोय मस्त वाटलं. आता मला भूक लागली. जा इथून चालत जा आणि काहीतरी घेऊन ये जा. मला भूक लागली. मी काय करू. गाईज रॉकीला सांगा मला जरा खायला देत जा. वजन किती आहे. असं वजन नाही सांगायचं. तर गाईज कशी वाटते तुम्हाला आमची जोडी. खास करून तर मी. ह्याचं राहू द्या हसू नका जास्त ब्लॉग बघितल्यावरती. तर कसं वाटतं तुम्हाला आमच्या व्हिडिओ रील्स वगैरे. खूप मस्त प्रेम देता तुम्ही. तर गाईज व्ह्यू जास्त जात नाहीत गाईज, कमी झालेत परत. येस प्रेम द्या गाईज. अजून नवीन व्हिडिओ येत राहतील. शेअर करा, फॉलो करा. आता बोल लाईक करा, शेअर करा. तू बोलते ते तू बोल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काय पुढचं सबस्क्राईब करा. पागल सबस्क्राईब करा गाईज. हा आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. लव्ह स्टोरी गाईज नक्कीच आम्ही लवकरात लवकर करू. आणि मी पण ब्लॉग चालू करणार आहे कारण माझ्याकडे आयफोन आलेला आहे. आईल्याच्या ताईने मला दिलेला आहे. मला पण मेसेज येतात की तू पण रेग्युलर ब्लॉग मी दिलाय. मी ह्याचे पैसे मी देणार आहे. मी वाट बघा. ताईला मेसेज करा. ताई आईल्याने पैसे दिले का गाईज. सो मजा आली. खूप म्हणजे खूप टायमानंतरला आमचा ब्लॉग येतो. शॉपिंगचा ब्लॉग नंतरला आता ब्लॉग. हो आणि गाईज शॉपिंगच्या ब्लॉगला खूप प्रेम दिलं तुम्ही ना. चांगले व्ह्यू गेले. पण ते का गेले. लव्ह स्टोरी मुळे गेले. हा
गाईज लोकांना वाटलं की लव्ह स्टोरीचा सॉन्ग आहे. सांगितली ना मग थोडी सांगितली, पाण्यापुरती सांगितले ना. मग गाईज थोडी तरी सांगितली आम्ही. तर कसं वाटते तुम्हाला? आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. जेवढे तुम्ही सबस्क्राईब मला लवकरात लवकर कराल तेवढ्यात लवकरात लवकर ब्लॉग येत राहतील नवीन. आणि आता आपण कुठे जाणार आहे? आता जाणार आहे, जाण्याचा प्लॅन आहे गाईज आमचा. सो फिक्स नाही अजून, बघूया, पण जाणार आहे नक्कीच. आणि कसा वाटला ब्लॉग एवढंच बस. आता मला रॉकी काहीतरी खायला दे, मग मी ते पण दाखवेल. रॉकी जसं तर देतो मला खायला, पण मी बोलल्यावर ना. हो चला मग बाय बाय करूया. बाय बाय नाही, जायचं आहे ना खायला. तर गाईज आम्ही आता खायला जातो. सो एवढेच क्वेश्चन होते गाईज. क्वेश्चन होते भरपूर, पण सगळ्यांची रिप्लाय देताना आज जमले नाही. नाही क्वेश्चन होते पण ते सेमच होते की म्हणजे लग्न कधी आणि लव्ह स्टोरीचं एवढंच होतं जास्त. तर ज्यांची उत्तरं दिली आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये हार्ट टाका. हार्ट टाका. हे असे पोरीवरी नखरे करायला होते. मग मी पोरगीच आहे ना. चला गाईज भेटूया लवकरच. बाय बाय. ब्लॉग येणार आहे आमचं परत. थोडा अजून खायला वगैरे दाखवायचं आहे. खायला देतो आता आम्ही. ब्लॉग बघा. बाय. सो गाईज आता आलं पाणीपुरी खायला. तिला पाणीपुरी खायची होती, तिकडे पाणीपुरी खाते. थँक्स फॉर वॉचिंग. अँड कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग नक्की सांगा. रॉकी मला जॉबवरती सोडून गेला आहे, मी जॉबवरती आहे. सो कसा वाटला ब्लॉग आमचा? थोडं क्वेश्चन आन्सरवालं, पण अजून काय तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.